सर्व लाडक्या बहिणींसाठी आनंदाची बातमी. तर आता लाडक्या बहिणींना मिळणार 4,500 रुपये, जे की 4,500 रुपये. यादीमध्ये नाव लगेच तपासा. तर या जिल्ह्यांमध्ये व सर्व महिलांकरिता एक आनंदाची बातमी घेऊन आलेलो. आता यामध्ये जे की तुम्हाला हप्ता मिळत आहे जानेवारी, फेब्रुवारी, डिसेंबर. तर आता ज्यांना कोणाला पैसे मिळालेले नसेल, ज्यांची केवायसी बाकी राहिलेली असेल, तर अशाने हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. तर आताच्या अपडेटनुसार वाटप इथं सुरुवात झालेली आहे. तर आता जे की लाडकी बहीण योजना, तर आता बरेच जणांचे प्रश्न असतील की तर आता ज्यांना कोणाला आधीचा हप्ता मिळालेला नाही, फेब्रुवारी सोडून द्या, यामध्ये डिसेंबर आणि नोव्हेंबर, डिसेंबर, जानेवारी तिन्ही हप्ते एकत्र म्हणजे तुमच्या खात्यामध्ये 4,500 रुपये जे की इथं जमा होण्यास सुरुवात. तर आता ज्यांचे फॉर्म अप्रूव्हल आहे, डीबीटी ॲक्टिव्ह आहे, तर अशांच्या खात्यामध्ये इथं येत आहे. आता ज्यांना कोणाला हप्ता मिळालेला नसेल, कशाचे 3 हप्ते एकत्र तुम्हाला येत आहे. किती? 4,500 रुपये. आता 3 हप्ते म्हणजे कोणकोणते? ज्यांना कोणाला नोव्हेंबरचा मिळालेला नाही, नोव्हेंबर, डिसेंबर आणि जानेवारी तिन्ही मिळून 1,500, 1,500, 1,500 असे मिळून 4,500 रुपये. आता मागील हप्ते अडकले होते. के-वाय-सी जे काही करण्यास उशीर झालेला आहे, के-वाय-सी राहिलेली आहे, बँक खाते आधारशी लिंक नव्हते, शासकीय हप्ता आलेला नाही, तर अशाने हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. तर आता कोणत्या जिल्ह्यात वाटप सुरू झालेले आहे, तर आता यामध्ये सध्या टप्प्याटप्प्याने वाटप इथं सुरू होत आहे. काही जिल्ह्यांमध्ये पैसे आलेले आहेत, काही जिल्ह्यांमध्ये लवकरच इथं येणार आहेत. तर आता यामध्ये सर्वात मेन पॉईंट म्हणजे अप्रूव्हल आणि पेंडिंग हे महत्त्वाचं आहे. काय आहे? अर्जाची स्थिती अप्रूव्हल आहे की पेंडिंग आहे. आता ज्यांना कोणाला लाडकी बहीण योजनेचे नवीन अर्ज करायचे असेल, लवकरच आपल्या चॅनलवरती अपडेट येणार आहेत, तर तोपर्यंत चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. जे की 4,500 रुपये नक्की कोणाला मिळत आहे. तर आता यामध्ये 2 ते 3 हप्ते एकत्र तुमचे राहिलेले असेल, म्हणजे तुम्हाला नोव्हेंबरचं मिळालेलं नसेल, डिसेंबरचा मिळालेला असेल, जानेवारीचा, तर अशा नाही येणार आहे. के-वाय-सीसाठी उशीर झालेला आहे, आधार लिंक पूर्ण करून घ्यायचं आहे, पेंडिंग आहे, अप्रूव्हल झालेला आहे का ते चेक करून घ्या. एकत्र हप्ते तुमच्या खात्यामध्ये इथं येणार आहेत. सर्व लाडक्या बहिणींसाठी खुशखबर आहे. तर आता तुम्हाला कशा पद्धतीने मिळत आहे, तर आता 1,500 आणि 1,500 एकूण जे काही तुमच्या खात्यामध्ये 3 हप्ते एकत्र म्हणजे 4,500 रुपये. जर तुम्हाला 2 हप्ते मिळालेले असेल, तर तुमच्या खात्यामध्ये 3,000 रुपये अशा पद्धतीने इथं येणार आहेत. तर आता लाडकी बहीण योजनेचे जे काही पैसे वाटप इथं सुरू झालेले आहे, यामध्ये नागपूर जे काही वाटप इथं नवीन यादी जिल्ह्यांची इथं आलेली आहे. तर घाबरण्याचं काही कारण नाही. जर तुमच्या खात्यामध्ये पैसे आलेले नसतील, फेब्रुवारी असेल, मार्चचा हप्ता पहिल्या आठवड्यामध्ये इथं येणार आहे. वर्धा, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली, अमरावती, अकोला, वाशिम, यवतमाळ, बुलढाणा या जिल्ह्यांमध्ये पैसे इथं काय होत आहे? जमा होत आहे. असं नाही की सर्व जिल्ह्यांमध्ये एकदाच पैसे इथं येणार आहे. टप्प्याटप्प्याने नागपूर, वर्धा, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली, अमरावती, अकोला, वाशिम, यवतमाळ, बुलढाणा या जिल्ह्यांमध्ये इथं येणार आहे. यानंतर जिथे आपलं नाशिक झाल्याच्या नंतर अहमदनगर, पुणे, सोलापूर, सातारा, सांगली, कोल्हापूर, छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, परभणी तर या जिल्ह्यांमध्ये पैसे इथं खात्यामध्ये येत आहे. यानंतर इथे आपलं हिंगोली, नांदेड, लातूर, उस्मानाबाद, धाराशिव. आता यामध्ये यादीत नाव कसं पाहायचं आहे ते आपण इथं पाहणार आहे. सर्वप्रथम लाडक्या बहीण योजनेच्या ऑफिशियल पेजवर तुम्हाला इथं उघडून घ्यायचं आहे. लाभार्थी यादी म्हणजे बेनिफिशरी स्टेटस या ऑप्शनवरती क्लिक करा. तुमचा जिल्हा, तालुका, गाव सिलेक्ट करा. आधार नंबर टाका. तुमचे नाव स्टेटसमध्ये पहा, तर तुमचे नाव दिसते का नाही. तर आता बरेच जणांना महिलांना इथं SMS इथं सुटलेले आहेत. तर अशा प्रकारचा SMS तुम्हाला आला का चेक करा. डीबीटी गव्हर्नमेंट पेमेंट जे की 4,500 रुपये क्रेडिटेड चेक करा. यामध्ये कोण पात्र आहेत, तर आता यामध्ये महाराष्ट्राची रहिवासी असणे आवश्यक आहे. त्यानंतर तुमचं वय 21 ते 65च्या दरम्यान असणे आवश्यक आहे. बँक खाते आधारशी लिंक, डीबीटी आवश्यक आहे. अर्ज मंजूर असणे देखील आवश्यक आहे. बऱ्याच जणांचे अर्ज इथं पेंडिंग आहे, काही जणांचे रिजेक्ट झालेले आहेत. तर अशाने अंगणवाडी सेविकेला भेटून घ्या. तर आता ज्यांची कोणाची सरकारी नोकरी असलेल्या महिलांचे पैसे इथं बंद होणार आहे. इन्कम टॅक्समध्ये कोणी असेल, वार्षिक उत्पन्न जास्ती असेल, तर अशांना पैसे इथं येणार नाहीत. तर आता बँकमध्ये जाऊन तुम्ही तुमच्या बँक पासबुकला आधार लिंक करून घ्या, डीबीटी ॲक्टिव्ह करून घ्या. ज्यांना कोणाला पैसे आले नसतील, तर आधार लिंक तपासून घ्या. अर्जाची स्थिती पेंडिंग आहे की रिजेक्ट झालेली आहे ते तुम्ही चेक करा. महिला बाल विकास कार्यालयामध्ये चौकशी करा किंवा हेल्पलाईन नंबर 181, तर हा लाडक्या बहिणींचा हेल्पलाईन नंबर आहे. अंगणवाडी सेविकेला भेटा, के-वाय-सी करून घ्यायची आहे अपडेट. तर आता 181 या हेल्पलाईन नंबरवरती कॉल करून सुद्धा तुम्ही चेक करू शकता की लाडकी बहीण योजनेचे पैसे तुम्हाला का आलेले नाही. डीबीटीचा मुद्दा म्हणजे
डी-बी-टी ॲक्टिव्ह आहे की नाही चेक करा. नंबर आधार लिंक आहे की नाही चेक करा. डी-बी-टी इनेबल करून घ्या. अप्रूव्हल आहे की नाही चेक करून घ्या तुम्ही तुमचा फॉर्म. तर आता सर्व लाडक्या बहिणींसाठी जे काही खुशखबर इथं घेऊन आलेलो, तर आता यामध्ये नागपूर, वर्धा, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली, पुणे, अहमदनगर, अहिल्यानगर, नाशिक, बुलढाणा, यवतमाळ, वाशिम, अकोला, अमरावती, जे काही सोलापूर, सातारा, सांगली, कोल्हापूर, छत्रपती संभाजीनगर, त्यानंतर जालना, बीड, परभणी, मुंबई शहर, ठाणे, पालघर, नंदुरबार, धुळे, जे काही जळगाव, उस्मानाबाद, धाराशिव, लातूर, परभणी, हिंगोली, त्यानंतर मुंबई उपनगर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, तर या जिल्ह्यांमध्ये पैसे इथं येत आहे. आता हे जे पैसे आहेत ते थेट डी-बी-टीच्या माध्यमातून ज्यांचे फॉर्म इथं अप्रूव्हल आहेत तर अशांना इथं मिळत आहे. तर आता पात्र महिलांना जे की ₹4,500 जे की डी-बी-टीच्या माध्यमातून जे की लाडक्या बहिणींना इथं खात्यामध्ये इथं येत आहे. तर घाबरण्याचं काही कारण नाही. सर्व लाडक्या बहिणींच्या पात्र महिला जे आहेत तर अशांना इथं येणार आहे. ज्यांची कोणाची के-वाय-सी राहिलेली असेल तर अशाने अंगणवाडी सेविकेला लगेच भेट द्या. थँक